सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी फोडून टाकला पाहिजे. खेळतायत एक एक. काय रे शिर्या, अरे टीव्ही बंद का केलास? अरे मॅच लाव ना, असं काय करतो? काय बघायची मॅच ती? म्हणजे संपली मॅच? नाही हो. म्हणजे हरतोय की काय आपण? हो बाबा, तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर नाही का दिसत आहे? मला तर अख्खा स्कोअर बोर्ड त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. ये शाला का फालतू मस्करी नकोय. जा अभ्यास कर, परीक्षा आली जा ना. हे बघा नेल पॉलिश लावते. ए ती मॅच हरल्याचा राग माझ्यावर कशाला काढतो तू? हे शिर्या, पण जिंकत होतो ना रे आपण. हा तीच तर स्पेशालिटी आहे ना आपल्या टीमची. जिंकता जिंकता हरून दाखवायचं. अरे पण फक्त 205 करायचे होते रे. हो 108 ला 1 विकेट आणि 160 ला किती माहितीये 9 पाट्या टाकून गेले सगळे. परत माती खाल्ली आपण. म्हणून टीव्ही बंद केलाय. एव्हाना तो शेवटचा पण गेला असेल. त्याला ना बोलवायचंच आहे. नको बॅटिंगला, आम्ही बक्षीस घेऊन जातो. खेळतायत एक एक. अरे काय रे, निदान शेवटची ओव्हर तरी बघायला मिळून, पण धावत पळत आलो मी ऑफिस मधून. काही नाही हो, या लोकांना ना सक्तीनं 6 महिने बसवायला पाहिजे. फुकटचा पगार मिळतो, वर ॲडचे पैसे आहेतच. काही नाही, यांना काय फरक पडत नाही आपल्या डोक्याला. आता आपल्याला नाही, तुझ्या. तू असा टीव्हीच्या समोर नाक लावून बसलेला असतोस. काही नाही, ठरवलं अजिबात मॅच बघणार नाही आता. बस ठरलं, फायनल. काय नाही, प्रत्येक वेळेला मॅच हरलं ना की तू हे बोलतोस, आणि नवीन मॅच लागली ना की तुझे हात असे शिवशिवायला लागतात. काय ना बाबा, तो ऍडिक्ट झालाय, मॅच ऍडिक्ट. ए ॲडी काय बोलतेस? आणि तू त्या म्युझिक धांगड चॅनल बघत असतेस. बघ कधी झिंगल्यासारखी दिसते बाबा, माहिती आहे? ए शिर्या, शिर्या काय बघ कधी कशी मला बोलते ॲडिक्ट. ए तुम्ही दोघंही एकमेकांना दोष देऊ नका. तुम्ही दोघंही टीव्हीचे ऍडिक्ट झालेला आहात. अगं बाई, कोण कुणाला सांगताय? चहा दे. अगं बाई, हिचे हे चाललंय. शिर्या चहा. अरे चहा दे. घरी असलात ना आणि टीव्हीवर मॅच असली ना, तुमचं सुद्धा तेच होतं बरं का? हो, पण मी कधी नाही म्हणालोय का? हळूहळू आपण सगळेच जण व्यसनी होत चाललेलो आहोत. आपण सगळे म्हणजे सगळे लोक. मग आता व्यसनमुक्ती केंद्रच काढलं पाहिजे. म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमस असतं ना, तसं दर्शहोलिक अनॉनिमस. शी बाबा, पीजे कसले मारताय? अगं बाई, कोण रडतंय? आबा? अगं आबा नाही ग, झोपले, डोळा लागलाय त्यांचा. नाही पण मग झोपेत रडताय. थांब मी बघतो. अहो ए शिर्या, बाहेर ये लवकर. काय झालं? कोण? हा काय रे, काय? हा, आणि शिर्या कुठे रात्रीचा येणार नाही सांगून ठेवतो. काय हो बाबा, कार्डोलकर गेले. कुठे? पिंट्याचे बाबा कुठे गेले? पिंट्याचे बाबा नाहीत रे, आजोबा वारले ते. अगं बाई, म्हणजे रडण्याचे आवाज तेच येत आहेत का? हो ना, म्हणूनच आम्ही शिर्याला बोलवायला आलो. बरोबर. येतोयस ना? तुम्ही वा पुढे, मी येतो. बरं, आणि वाट बघतोय आम्ही, लवकर ये. बाबा येत आहे ना? हो हो, तू हो पुढे, मी आलो. ती काय माणसं जमतायत, पण सुटले बिचारे. 6-7 महिने अंथरुणाला खिळूनच होते, सगळं जागच्या जागी. आई, आबांना सांगू? ए भिडी भिडी आहेस का? आबांना नाही सांगायचं इतक्यात. ते जेवायचं नाही ना रात्री. बाबा मी जाऊ? हो जा बघून येतो. आबांना सांगू नको. नाही सांगणार नाही तर. अरे शिर्या, तू काहीतरी खा. अहो उशीर होईल ना. आबांना शॉक बसणार आहे बरं का. 6-7 वर्षांनी लहान आहे. श्यामल, मी जरा जाऊन येतो. नाही अहो, तुम्ही कपडे बदलून जा ना. हो. शिर्या गेला ना. चला चला, तू सांगू नकोस हा आबांना.
चला तुम्ही चला. श्यामल मी जाऊन येतो ग. शेखर बरं झालं भेटला साहेब. तू कुठे बाहेर निघालाय? नाही मी आपला सहज इथेच बाहेर जाऊन येतोय जरासा. तुला सांगायचं होतं म्हणजे ते करडोलकर वारलेसं वाटतं, जरा खबर घेऊन ये. तुम्हाला कोणी सांगितलं? चला का ओढू नको रे, ऐकू द्या तिकडे. ओढ आहे कानामध्ये. हे बघ कोणी सांगितलं म्हणजे काय, सकाळी खारकर म्हणाले की डॉक्टरांनी सांगितलं की आजचा दिवस काय ते काढणार नाही, म्हणून मला असं वाटतं ते गेले असावेत. मगाशी बरं का मी रडण्याचा आवाज ऐकला. मला आधी काय वाटलं की कुठल्या तरी हिंदी मालिका चालू आहे, रडतात ना मोठ्या मोठ्याने त्याच्यामध्ये, पण नंतर रडणं मराठी होतं. म्हटलं हिंदीमध्ये मराठी कसं रडतील, त्यांना चालणार नाही ना तसे. हां तू कुठे तू खबर जरा घेऊन ये. काय झालं ते जरा बघ, खात्री करून घे मी. आणि श्यामलाला सांगू नको. आबा बातमी खरी आहे. मला मगाशी ती पोरं आली होती ना, ती तेच सांगायला आली होती. मी शिर्याला पुढे पाठवलंय, आता मी जरा जाऊन येतो. नाही मी पण येतो तुझ्याबरोबर. आता तुम्ही आत्तापासून कशाला आबा? अरे नाही असं कसं रे, तुला इकडे कळत नाही का? आपली काय आहे, या करडोलकरची बायको तुझ्या आईकडे हिच्याकडे पाककला शिकायला यायची क्लासेससाठी. हो, आणि तेव्हा नेहमी करडोलकर न चुकता बरोबर यायचं केलेले जिन्नस त्याची चव घ्यायला. आता अलीकडे येत नव्हती तर अंतरुणाला खिळून होते ना. हा गेलेलं बरं हे वाईट दिसतं नाही गेलं तर. हा नाही आबा तुम्ही आत्तापासून नका येऊ. मी काय म्हणतो, मी शिर्याला पुढे पाठवलाय, आता मी जातो आणि मग काय जरा परिस्थितीचा अंदाज घेऊन मग परत येऊन मग आपण सगळे जाऊ. चालेल. तू तू जा आणि बघ, मला सांग काय त्या. हो ते शिर्याला पाठव. हा शिर्याला पाठवतो. मी शिर्याला पाठवतो घरी, मग तुम्ही या. तुम्ही आत्तापासून नका येऊ. मी वाट बघते. तुम्ही घरातच थांबा. मी श्यामलाला शेखरने सांगितलं की नाही कोण जाणे. सांगितलेलं बरं, मी सांगतो. श्यामला श्यामला अगं श्यामला, ए श्यामला. बाबा काय झालं, काय हवं तुम्हाला? शेखर कुठे गेलाय? हे ना हे आबा कोपऱ्यावर गेले आहेत, येतील थोड्या वेळात. तुम्हाला काय हवंय का? भूक लागली आहे का? तुम्ही जेवून घ्या बरं. मी सगळं तयार केलं, मी आता पोळी टाकते. शेखरने हिला सांगितलं दिसत नाहीये. अगं नको मला काही नको. हा आता काही नको मला. मी जरा जाऊन येतो बा. कुठे? मी जरा जाऊन येतो. कुठे? काय आहे, तुला शेखरने सांगितलं दिसत नाहीये, पण तुला कळायला हवं. तुझं कर, तू जरा बस इकडे. अहो कशाला आबा? मी सांगतो जरा आबा एकदम. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काय मला होतंय बरं का तुम्हाला? वाटतं. तू पाण्याचा ग्लास ठेव शेजारी, मी तो सांगतो. काय होतंय तुम्हाला? काही हवंय मला का? नाही, तू बस खाली. तुम्ही बसता का? आपण दोघे बसूया. इथे बसता का? तिकडे नको, आपण इथे आबा. बरं उभं राहूया. आबा पाणी आहे ना साहेब. काय तुला वाईट बातमी द्यायची म्हणजे, काय? समोर करडोलकर राहतात ना, करडोलकर गेले वैकुंठवासी झाले, कैलासवासी आणि वारले. ते तुला सांगायचं होतं. मी जरा जाऊन येतो, अंत्यदर्शन त्यांचं करावं म्हणण्याची माझी इच्छा आहे. नाही आबा आबा काही जायची गरज नाहीये. थांबा तुम्ही थांबा. शिर्या तिकडे गेलाय आणि हे पण तिकडेच गेलेत. अरे म्हणजे हिला माहिती होतं. नाही म्हणजे मी जरा जाऊन येतो तिकडे. आता जाऊ नका तुम्ही, आता सकाळी जा आणि त्यांच्या मुलांना भेटून या बरं का. आता तुम्ही इथे बसता का जरा? नाही अगं वाईट दिसतं असं कसं रे. तुला माहिती आपल्या सोसायटीचं आबा कोणाच्या लक्षात येणार नाही कोण आलं गेलं. येईल लक्षात. तू सांगतोय काय, सोसायटीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एक वेळ बरं का सत्कार समारंभाला किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला लोक येणार नाहीत, पण अशा वेळेला अगदी उत्साहाने लोक येतात, हजर होतात सगळे झाडून. म्हणून मी जर गेलो नाही तर लगेच कळेल लोकांना आला नाही म्हणून. तुम्हाला जायचंच आहे का? हो जाऊन तुम्ही असं कर आबा, थोडंसं तुम्ही खाऊन घेता का? नाहीतर मी तुम्हाला पटकन दूध देते जरा. नको मला भूक नाही. भूक गेली माझी. करडोलकर गेले ना, भूक काही गेली सध्या. हा मी जाऊन येतो जरा. आबा सावकाश जा. हा हो. अरे आबा ठेच लागली. आबा अहो तुम्ही आत्तापासून कशाला येऊन बसला? त्यांची एक पुतणी यायची कल्याण होऊन.
तिच्यासाठी थांबणार आहेत सगळेजण. तर मी जरा भेटून येतो. असं काय अशा वेळी जरा सांत्वन करायचं असतं. आबा तुम्हाला सांगतो, त्यांना अजिबात दुःख वगैरे झालेलं नाहीये. उलट एवढ्या सगळ्या व्यापातून सुटलो असं वाटतंय त्यांना. मगाशी मी घरी गेलो होतो ना, कोणीही रडत वगैरे नव्हतं. तरी सुद्धा हे कर्तव्य असतं रे. हे कर्तव्य पार पडायला नको का? आबा तुम्ही कशाला आलात? 1.5-2 तास लागतील आबा. आता काय आबा उभे राहणार तुम्ही इथे? आबा तुम्ही एक काम करा, तिकडे पलीकडे बाकार जाऊन बसा. चला मी जरा तोंड दाखवून येतो. हा बरं ठीक आहे नंतर. आणि हे बघा आबा, काय? तुम्ही त्यांच्याकडे नसत्या चौकशा करू नका, कळलं का? भयंकर तिरसट होते म्हणे. हो, म्हणजे सगळ्यांना जीव नकोसा करून टाकला होता. अरे कर्मा, म्हणजे काय काय करायचं काय तो? घाणेरड्या शिव्या द्यायचे, ऐकवणार नाहीत अशा. आणि हाताला लागेल ती वस्तू फेकून मारायची अंथरुणावरून. तुला कोणी सांगितलंय? आबा सांगायला कशाला हवं? अख्ख्या सोसायटीला माहीत झालं. बरं झालं फेकून तुम्हाला सांगितलं. मी घोटाळा करून ठेवला असता. घोटाळा कसला घोटाळा? अरे मी आपलं नेहमीच त्या मुलांना म्हणणार असतो की आणखीन 8-10 वर्ष जगायला हवे होते, त्याने माझा गळा दाबला असता. आबा आबा, हा त्यांचा मुलगा बघा, प्रकाश. हो म्हातारा. अरे एका गेल्याबरोबर एका रात्री म्हातारा. तो नाही हो आबा, हा हा पाठमोरा उभा आहे बघ. होय. प्रकाश आली का रे बहीण? नाही. अरे आबा, इकडे हे बघ, त्याच्यात जे व्हायचं ते होणारच. आपण त्याला काय करणार नाही का? हा आपण कोण ठरवणार? actually प्रत्येक माणूस एक दिवस जाणारच. हा हे खरं आहे. म्हणजे मला हा शेखर म्हणत होता स्वभावाबद्दल की ते मनमिळाव होते, खूप प्रेमळ होते, सर्वांशी मिळून मिसळून वागायचे. खरंच हो, देव माणूस होता. अजून 8-10 वर्ष तरी हवे होते आम्हाला. कोण? दुःखाने फुटला, दुःखाने. तुम्हाला कोणी सांगू? वाट लावलीस. अरे गोट्या, अण्णा गेले यार, टेन्शनच आहे. टेन्शन कसलं? अरे कसलं म्हणजे? सोसायटीचा हॅट्रिक रूल माहित नाही तुला? अरे हो. अरे बाबा, कसला हॅट्रिक रूल? तुला नाही माहित? नाही. अरे त्याला कसं माहित असणार? तो यंदाच आला. काय माहितीये का, सोसायटीत एक गचकला ना की लागोपाठ 3 जातात. काय रिअली? हो. अरे तुला सांगतो, 2 वर्षापूर्वी ते कोण गेले होते रे? हा, भेंडे अण्णा गेले होते. त्यानंतर मनोजचे आजोबा गेले. त्यानंतर पोंक्षाजी. गेल्या वेळी 2 वेळा असाच हॅट्रिकचा प्रकार झाला. हो. बापरे, मग आता तुम्हाला काय वाटतं? अरे तोच विचार करतोय आता, कोणाचा नंबर? नंबर म्हणजे बघ, आता आपल्या सोसायटीमध्ये कोण राहिले? खानोलकर आजोबा, वय वर्ष 92, सिनियर सिटीजन. आणि आता त्यानंतर विसरा तुम्ही, हा विसरा. कडक आहेत, तुम्हाला पोचवतील, मजबूत आहेत. त्यानंतर कोण आहे ते सांग. कोण आहे? पोंक्षे आजोबा. हो, पोंक्षे आजोबा आहे काय? हा. ते याला काय अर्थ आहे काय? इट्स टू मच. काय काय झालं? काय काय टू मच? अरे वाजले किती? आताशे 10 वाजतायत, काही वेळाने 12 वाजतील. मग घाबरताय की काय? ए मी घाबरत नाही. उद्या कामावर जायचंय मला. हो, उंदरकर फेकू नका. उद्या रविवार आहे, ऑफ आहे. उद्या रविवार असला ना तरी मला मंगळवारी वापसतो. अरे हो हो, त्यांना मंगळवारी ऑफ. काय माहिती आहे, यांनी गणपतीला नवस केला होता की नोकरी लागली ना की दर मंगळवारी देवळात येईन म्हणून. गणपतीला माहित हे टांग देणार म्हणून अशा ठिकाणी जॉब लावला, तिथे मंगळवारी ऑफ. या देवळात. कपस, उंदरकर गेलेत. शिर्या, अरे उंदरकर इकडे गेलेत, कर्डोलकर वर गेलेत. रे देवा रामेश्वरा, किती रे पळा धावा धाव. आता तुम्ही काय बघित राहुला? पळा पळा, सामान उतरावा. हळू हळू हळू, झोंबा नकोस. हळू, टटाई ओढून फाडू नकोस. अरे बाबा, 16 काठी असत की नाही मोजून घे. चल चल. शेखर, हा कोण कर्डोळकरांचा भाचा काय रे? ह्याच्या आधी कधी पाहिला नाही आला. अरे बाबल्या राणे म्हणतात माका. तू काय माका बिलात फसवतलस? हा आबा, हा बाबल्या शेजारच्या समतानगर मध्ये राहतो. हौशी आहे. अरे सगळ्यांच्या हौशी बापाशीच्या मैताक मी जाऊन इलय. आजचा अनुभव नाही. किती झाला बिल? हौशी म्हणजे काय? हौशी तिरडी बांधणार आहे तो. आबा, हौशी कलावंत असतात ना तसा. मग कारागीर असं कारागीर या कामात. आता तुम्ही काय बघित राहुलास? हा,
सोसायटीचा वर्गणी प्रमुख कोण? पैसे कोण देतो टॅक्सीचे? आता मागे पुढे बघित राहा. आता मी देतोय पण नंतर माका देवा तुम्ही. आता तू मडक्या किती वाजवतो? हा ती दोरी दोरी ओली करा म्हणजे कसा करकचून बांधूक मिळात. एवढ्या जोरात रडतात की काय? सामानीला म्हणून आणखी परत रडायला सुरुवात केल्यानी. शेखर वा वा, म्हणजे कामाचा माणूस आहे आणि अतिशय हुशार आहे तू. बरं का, हे पाहून ठेव हा, बघून ठेव ह्याच्याकडे हा, पुढे मागे उपयोगी पडेल. गाडवा सर्व उभं राहता येत नाही त्या पोरांबरोबर कशाला जाऊन बसतो. आणि थट्टा मस्करी काय चाललंय तुझी? ते तक्रार करत होते माझ्याकडे. एक हार हवा होता रे घालायला. हार आता कुठे मिळणार? कुठे म्हणजे काय हाराची दुकान आणि कुठे मिळणार? हार इस्त्रीवाल्याकडे मिळतो. दुकानं बंद झाली म्हणजे कर्डोरकर गेले म्हणून दुकानं बंद ठेवली बरिसरामध्ये. काहीतरी आपलं वाजले किती? 10 वाजले. 9 वाजता दुकानवाला लॉक किया जाए. लॉक किया जाऊ बंद करतो आता. काय रे, पण डे अँड नाईट केमिस्ट असतो जसा डे अँड नाईट हारवाला नसतो. तरी आता तुमचं हे शिर्या काय प्रॉब्लेम आहे? जाऊन घेऊन ये ना हार. पैसे हवेत का तुला? बाबा आता कुठे हारवाला उघडा असणार आहे का? उघडा हारवाला उघडा म्हणजे दुकानं बंद झाली आबा. हा दुकान बंद. नाही पण हार हवा होता रे. अरे सांग शेखर, हार हवा होता. आबा जाऊ दे ना, तुम्ही फक्त नमस्कार करा बस. हो नाही हार हवा होता. हार हवा होता. आबा आपले दाभोळकर आहेत ना शेजारचे, दाभोळकर ते गावी गेले. त्यांच्या कडीला हारवाल्याने पुडी लावली, ती घेऊन येऊ. कडीला लावलेले पुडी घेऊन येणार आणि ते 2 गोंडे आणि एक सुतळे तो हार घालला झाला सगळ्यांच्या समोर. कान पिळून बघतेच सगळे लोक. मग आता कुठून आणणार मी हार? कुठून आणणार नाही भाई, आणायला पाहिजे. तुला माहिती आहे का शिर्या, तुझी आजी वारली ना शेखरची आई, तुला माहिती आहे का? तर त्या काळी कर्डोळकरनी 10 रुपयांचा हार घातला होता. विचार त्या आपलं ते त्यांना कुठे विचार, कोणाला विचारणार होता? हो आता ह्या काळी तू 50-60 रुपयाचा तरी हार घालायला लावा आणि मला 50 रुपये हार घालून देतो. पण नाही मिळणार आता कुठे? बघ ना, तुम्ही म्हणताना भावना पोचल्या की झालं, राहू दे ना. नाही भावना होते, तू हार पाहिजे मला. बरं जा जाऊन बघ. हारांसोबत काहीतरी बघा, म्हणजे हार कुठे? हे आणि लगेच लवकर ये, नाही त्यांना उठवल्यावर येशील, आपलं त्यांना उचलल्यावर येशील. बाबा आता हार बघायचा. लवकर ये. हार सगळं हार घालता आपण रिकाम्या हाताने नुसतं हात जोडायचे बरं दिसत नाही. ते कर्डोळकरनं काय वाटेल म्हणजे त्यांच्या कुटुंबाला? काय रे काय आणलं नाही? हो झालं. मिळाला हो मिळाला. आता पटकन घालून टाका. अरे सुंदर घसघशीत हार आणलाय तू काय रे? मला सांगतो शेंड्या लावत होता, दुकानं बंद असतात म्हणून. हा मी विकत नाही आणलाय. विकत नाही म्हणजे काय? हारवाल्याने फुकट दिला खुश होऊन? नाही बाबा, मग हा नेनेच्या नव्या गाडीचा हार आहे. गाडीचा हार म्हणजे? बाबा त्यांनी नवी गाडी घेतली आहे ना. कोणी? नेनेनी. हा मग त्याचा हार काढलाय मी. वाटतो ना 50 रुपयाचा. 50 रुपयाचं नाही, 150 रुपयाचा वाटतो. 4 फुलं काढ त्यातली. असू द्या आता. चला पटकन घाला. हो पटकन घालून टाकू. ह्या कोणा लक्षात घेतलं? ये लवकर. काय करते ते थोडं. खारकड अजून आलेलं दिसत नाही. फिरायला जायला उशीर होत. अरे हा चोरी बिरी करतो की काय? ही नेण्यांची गाडी चोरीच करतो. ह्याच गाडीचा हार काल शिर्याने नेला होता. मी नेने तू इथे नमाज पडत होतास की काय? नाही हो आबा, चोरी झालीये. चोरी? कशी चोरी? काय उगाच बडबडतोय?
हो आबा खरंच चोरी झाली आहे. काल गाडीला 200 रुपयांचा हार घातला होता तो चोरीला गेलाय. हार कोण चोरणार? 200 रुपयाचा वगैरे नाही, 40 रुपयाचा असणार. तुम्हाला कसं कळलं? अंदाज आपला अंदाज. अहो खरंच चोरीला गेलाय. 50 रुपयांचा हार होता. 50 असेल पण ते गेला तुला काय करणार? पण कालच घेतला होता आबा. हे बघ नेने, ज्या गोष्टी जायच्या असतात ना त्या जातात. आपण किती प्रयत्न केला तरी त्यांना जायचं असतं तेव्हा ते जातातच. हा, आपण त्यांना काही थांबवू शकत नाही. आता ते गेले, आता आपण शोक करून काय होणार? हा, म्हणजे आता करडोलकर गेले, हा, मुलगाही गेला आज कामावर. ही जग राहटी आहे. हा, परमेश्वराची इच्छा, आपण काय करणार? हा? सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी